नमस्ते, मी गणेश खडकर एज्युकल्चरमध्ये तुमचं स्वागत करतो. करंट अल्गोरिदम ही आपण यूट्यूब सिरीज सुरू केलेली आहे आणि त्याला तुम्ही गेले काही दिवसापासून चांगला प्रतिसाद द्यायला लागलेला आहे. काही सजेशन पण तुमचे यायला लागलेले आहेत. त्याच्यासाठी सगळ्यांना थँक्यू. आज आपण आजचा जो आपला मुद्दा आहे आपण डिस्कस करणार आहोत तो आहे लता मंगेशकर पुरस्कार. या पुरस्काराच्या अनुषंगाने एकतर याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, लता मंगेशकर यांच्यावरचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, किंवा इतर राज्य सरकारने जे काही पुरस्कार दिले जातात त्याच्याविषयी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तिन्ही कंटेंट आपण इथं आज कव्हर करणार आहे. थोडक्यातच होणार आहे त्याच्यामध्ये, पण आवश्यक ते सगळं करणार आहे. नुकताच चौथा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर करण्यात आलेला आपल्याला पाहता येतोय. एप्रिल 2025 मध्ये हा पुरस्कार जाहीर केलेला आपल्याला पाहता येतोय. हे कुमार मंगलम बिर्ला आहेत. आदित्य बिर्ला ग्रुपचे ते चेअरमन आहेत. आपण लहानपणापासून टाटा बिर्ला हे नाव ऐकत आलेलो आहोत, त्यातले हे बिर्ला मधले आहेत. बिट्स पिलानी ही एक इंजिनिअरिंग साठीची खूप प्रसिद्ध अशी संस्था आहे. त्याचे ते कुलपती आहेत. कुलपतीला आपण इंग्लिशमध्ये चान्सलर असं म्हणतो. IIT दिल्लीचे ते माजी चेअरमन आहेत आणि IIM अहमदाबादचे माजी चेअरमन आहेत. त्यांना 2023चा पद्मभूषण हा पुरस्कार दिलेला आहे आणि बनारस हिंदू विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट ही पदवी दिलेली आहे. एकतर आपल्याला प्रश्न विचारला जाईल, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कुणाला दिलाय? तर कुमार मंगलम बिर्ला यांना. मंगलम बिर्ला कोण आहेत? मग त्यांच्याविषयीची वैयक्तिक माहिती सुद्धा आपण इथं कव्हर केलेली पाहता येईल. आता या पुरस्काराचं स्वरूप काय आहे ते आपण पाहूयात. हा जो पुरस्कार आहे मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे हा दिला जातो. हा प्रश्न विचारला जाईल. कुठलंही सरकार वगैरे देत नाही, भारत सरकार पण देत नाही किंवा महाराष्ट्र सरकार देत नाही. त्यांचा कौटुंबिक ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टच्या मार्फत हा पुरस्कार दिला जातो. 2022ला लता मंगेशकर यांचं निधन झालेलं होतं आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबानं हा पुरस्कार सुरू केलेला आहे. हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. आतापर्यंत 4 व्यक्तींना हा पुरस्कार दिलेला आहे. पहिला 2022चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, दुसरा 2023चा आशा भोसले यांना, तिसरा 2024चा अमिताभ बच्चन यांना आणि चौथा 2025चा कुमार मंगलम बिर्ला. इथं सुद्धा मॅच द पेअरला आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, म्हणून ते पण आपण इथं कव्हर करून ठेवलेलं आहे. आता लता मंगेशकर यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहूयात. जर एखादं त्यांच्याविषयी स्टेटमेंट आलं तर आपण तयार असावं, या हिशोबाने हे इथं ऍड केलेलं आहे. लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 ला झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू 6 फेब्रुवारी 2022 ला झालेला आहे. ठीक आहे. आता ही जन्माची तारीख मुद्दाम दिलेली आहे, पुढच्या स्लाइडमध्ये लक्षात येईल. त्यांना आतापर्यंत कुठले पुरस्कार दिलेले आहेत हे एवढाच कंटेंट घेतलेला आहे, आवश्यक आहे तेवढाच. त्यांना पद्मभूषण 1969 ला मिळालेला आहे. सिनेमातला सर्वोच्च पुरस्कार जो आहे दादासाहेब फाळके पुरस्कार 1989 चा मिळालेला आहे. महाराष्ट्र भूषण 1997 चा, दुसरा महाराष्ट्र भूषण त्यांना मिळालेला आहे. पहिला पु ल देशपांडे यांना मिळालेला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कारावर सुद्धा आपण एक करंट अल्गोरिदमचा वेगळा व्हिडिओ केलेला आहे, तो पण त्याची पण लिंक मी इथं देतो, तो एकदा पाहून घ्या. पद्मविभूषण मिळालेला आहे 1999 चा. भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे 2001 चा आणि फ्रान्स सरकारनं त्यांचा सर्वोच्च जो पुरस्कार आहे ऑर्डर ऑफ लिजन तो 2009 ला दिलेला आहे. या ठिकाणी मी लता मंगेशकर यांना मिळालेले महत्वाचे पुरस्कार दिलेले आहेत. याच्याशिवाय त्यांना नॅशनल अवॉर्ड, फिल्मफेअर अवॉर्ड किंवा इतर सगळे अवॉर्ड मिळालेले आहेत. फक्त इथं महत्वाचे घेतलेले आहेत. त्या राज्यसभेच्या सदस्य पण राहिलेल्या आहेत. 1999 ते 2005 ला राष्ट्रपती नॉमिनेटेड या कॅटेगरीमधून राहिलेल्या आहेत आणि त्यांनी आतापर्यंत 30,000 प्लस गाणे म्हटलेले आहेत. हे सगळं तुम्हाला माहितच आहे. मुद्दाम लता मंगेशकर यांचं थोडंसं बॅकग्राऊंड इथं सांगितलेलं आहे. आता लता मंगेशकर यांच्या नावाचा पुरस्कार त्यांचा कुटुंब जो सुरू केलेला आहे तो आता आपण पाहिला, पण आतापर्यंत काही वेगवेगळे राज्य सरकार जे आहेत ते लता मंगेशकर यांच्या नावानं पुरस्कार देतात. त्याच्याविषयी आपल्याला काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, मुद्दाम म्हणून ते इथं घेतलेलं आहे. वेगवेगळे राज्य आणि लता मंगेशकर यांच्या नावाचा पुरस्कार. पहिला पुरस्कार सुरू केलेला आहे मध्य प्रदेशने 1984 ला. लक्षात ठेवा, मध्य प्रदेशने 1984 ला. आणि 28 सप्टेंबर हा लता मंगेशकर यांचा जन्मदिवस असतो. त्याच दिवशी या पुरस्काराचं वितरण देतं. आता तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे, मध्य प्रदेशने हा पुरस्कार का सुरू केलाय? कारण लता मंगेशकर यांचा जन्म इंदोर इथे झालेला आहे. लक्षात ठेवा, लता मंगेशकर यांचा जन्म मध्य प्रदेश मधल्या इंदोर या ठिकाणी झालेला आहे. म्हणून मध्य प्रदेश सरकारने त्यांच्या नावाचा पुरस्कार 1984 ला सुरू केलेला आपल्याला पाहता येतो.
आणि तो पुरस्कार 2023 चा पुरस्कार प्रसिद्ध गायिका के एस चित्रा यांना दिलेला आहे. इथं मध्य प्रदेश देऊन ठेवले मी तुम्हाला. आता आपलं महाराष्ट्र सरकार, हा महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार आहे. 1992 पासून महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेला आहे. दरवर्षी या पुरस्काराचं वितरण होतं आणि 2024 चा हा पुरस्कार प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांना देण्यात आलेला आहे, हे पण लक्षात ठेवा. आणि आंध्र प्रदेश सरकारनं सुद्धा 2011 ला लता मंगेशकर यांचा पुरस्कार सुरू केलेला आहे आणि तो 2011 चा पुरस्कार आहे. त्याच्यानंतर वितरण झालेला आपल्याला माहिती उपलब्ध झालेली नाही. शंकर महादेवन आणि के एस चित्रा यांना पुरस्कार दिलेला आपल्याला पाहता येतो. अशा प्रकारे लता मंगेशकर यांच्या नावाचा जो त्यांच्या कुटुंबाचा पुरस्कार आहे तो कुमार मंगलम बिर्ला यांना मिळालेला आहे. आणि या ठिकाणी राज्य आणि त्यांनी सुरू केलेले पुरस्कार आणि ते कुणाला वितरित केलेले आहेत ही सगळी माहिती इथं दिलेली आहे. लता मंगेशकर यांच्याविषयी या पीडीएफच्या माध्यमातून एक ना एक क्वेश्चन नक्की येण्याची शक्यता आहे, म्हणून आपण हा कंटेंट इथं कव्हर केलेला आहे. आपली ही पॉलिटीची राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठीची PYQ ची अल्गोरिदम बॅच आहे. या बॅच मध्ये 2013 ते 2024 पर्यंतचे एकूण 12 पेपर मधले 163 प्रश्न अतिशय डिटेलपणे आपण इथं डिस्कस केलेले आहेत. त्यामध्ये तुमची रिव्हिजन कशी होईल याच्यासाठी व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल मेथड वापरलेली आहे. व्हर्टिकल मेथड मध्ये अतिशय डिटेल मध्ये तो टॉपिक डिस्कस केलेला आहे आणि हॉरिझॉन्टल मेथड मध्ये त्या टॉपिक मधले बेसिक कंटेंट जो आहे जो विचारला जाऊ शकतो तो कव्हर केलेला पाहता येईल. ही बॅच तुम्हाला एज्युकल्चरच्या ऍपवर उपलब्ध आहे. त्याचा डेमो व्हिडिओ सुद्धा युट्यूबला एज्युकल्चरच्या चॅनलवर उपलब्ध आहे, तो पाहून ठेवा. तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचनांचं स्वागत असेल. आज आपण इथं थांबूयात. थँक्यू.